In this video, I would like to discuss distillation of miscible liquid pairs type second. In type second, systems with maximum in the total vapor pressure. Systems with maximum in the total vapor pressure means mixtures which have maximum total vapor pressure. Then this type second liquids also called systems with a boiling point minimum. Systems with boiling point minimum. And such mixtures are called azeotropic mixture or azeotropes. Why all this we explain in this video. आता पहिल्या टायटलमध्ये आपण म्हणतोय मॅक्झिमम इन द टोटल वेपर प्रेशर. टोटल वेपर प्रेशर कसं आहे मॅक्झिमम आहे आणि बॉइलिंग पॉईंट काय मिनिमम आहे. काय रिलेशन आहे दोघांचं त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन. काय असते बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन? टेम्परेचर ॲट विच total vapor pressure becomes equals to atmospheric pressure is called its boiling point. म्हणजे टोटल व्हेपर प्रेशर ज्या वेळेस ॲटमॉस्फेरिक व्हेपर प्रेशर इतकं होईल त्यावेळेस ते लिक्विड बॉईल होईल आणि त्या टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणूया. याचाच अर्थ जर त्या लिक्विडचं त्या मिक्सचरचं टोटल व्हेपर प्रेशर जास्त असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे कमी असणार आहे. म्हणजे टोटल व्हेपर प्रेशर जास्त असल्यामुळं तो काय होईल लगेचच ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं होईल. पण समजा त्या मिक्सचरचा टोटल व्हेपर प्रेशर जर कमी असेल तर काय केलं पाहिजे ते आपल्याला त्या टोटल व्हेपर प्रेशर वाढवलं पाहिजे जोपर्यंत ॲटमॉस्फेरिक व्हेपर प्रेशर इतकं होणार नाही तोपर्यंत. म्हणजेच ज्याचा टोटल व्हेपर प्रेशर जास्त असतो त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो. ज्याचा टोटल व्हेपर प्रेशर कमी असतो त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो जास्त असतो. म्हणून आपण इथं नाव देताना कसं दिलंय सिस्टम्स विथ मॅक्झिमम इन द टोटल व्हेपर प्रेशर ऑर सिस्टम विथ बॉइलिंग पॉईंट मिनिमम. टोटल व्हेपर प्रेशर मॅक्झिमम आहे म्हणजे बॉइलिंग पॉईंट काय असणार त्याचा मिनिमम आहे कमीत कमी आहे. सो सच मिक्सचर्स किंवा मिक्सचर्स ऑफ दिस टाइप्स कॅन बी एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. In this diagram, as discussed in previous point, we have two curves, a liquid curve and second is the vapor curve. A liquid curve represent variation of boiling point of their liquids with respect to composition. जसं composition या ऍक्सिसला काय होतंय composition चेंज होत जातं या ऍक्सिसला काय होतं टेम्परेचर म्हणजेच बॉइलिंग पॉईंट चेंज होत जातो. सो दिस लिक्विड कर्व रिप्रेझेंट्स चेंज इन बॉइलिंग पॉईंट ऑफ द लिक्विड विथ कंपोजिशन. कंपोजिशन जसं चेंज होत जाईल तसं बॉइलिंग पॉईंट सुद्धा चेंज होतो. अँड व्हेपर कर्व काय रिप्रेझेंट करतो तर त्या लिक्विडचं बॉइलिंग झाल्यानंतर ज्या व्हेपर त्याच्या इक्विलिब्रियममध्ये येणार आहेत त्या व्हेपरचं कंपोजिशन. नाउ इन दिस डायग्राम वी सी दॅट द लिक्विड कर्व अँड व्हेपर कर्व टचेस अ मिनिमम पॉइंट m. हे दोन्ही पॉइंट काय होत आहेत दोन्ही कर्व काय होत आहेत एका मिनिमम टेम्परेचरला एकमेकाला टच होत आहेत. काय इंडिकेट करतं बिकॉज ॲट दिस पॉइंट m द लिक्विड अँड व्हेपर विच आर इन इक्विलिब्रियम विथ इच अदर. लिक्विड अँड व्हेपर विच आर इन इक्विलिब्रियम विथ इच अदर हॅव द सेम कंपोजिशन. दोघांचं कंपोजिशन कसं आहे लिक्विडचं आणि व्हेपरचं दोघांचे कंपोजिशन कसं आहे सेम आहे. त्यामुळं दिस टू कर्व्स व्हेपर कर्व अँड लिक्विड कर्व टचेस दॅट पॉइंट m. मग हे नेमकं पॉइंट m काय इंडिकेट करतं देअरफॉर द लिक्विड मिक्सचर रिप्रेझेंटेड बाय पॉइंट m have the same composition for vapor and liquid and hence it will boil, it will distill over without change in temperature and composition. हे लिक्विड काय या पॉइंट एमचं जे कंपोजिशन आहे त्यावेळी जे लिक्विड मिक्सचर असणार आहे इट विल डिस्टिल इट विल बॉइल्स विदाउट चेंज इन कंपोजिशन अँड टेम्परेचर. देअरफॉर सच मिक्सचर्स हे मिक्सचर आहे इथं काय असणार आहे एचं काही कंपोजिशन असणार आहे बीचं काही कंपोजिशन असणार आहे. मिक्सचर रिप्रेझेंटेड बाय पॉइंट m इज नॉट नायदर प्युअर A nor pure B. It is the mixture of A and B. Therefore, the liquid mixture represented by point M is
not a pure component and it's called constant boiling mixture. Is called constant boiling mixture, or it is also called azeotropic mixture or sometimes called azeotrope. त्यालाच काय म्हणायचं आहे, एकतर कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर, अझिओट्रॉपिक मिक्सचर और अझिओट्रोप. का म्हटलं आपण याला अझिओट्रोप? बिकॉज इट डिस्टिल विदाउट चेंज इन कॉम्पोजिशन अँड चेंज इन टेम्परेचर. त्याचं डिस्टिलेशन होत असताना कॉम्पोजिशन फिक्स असणार आहे आणि टेम्परेचर फिक्स असणार आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर, दॅट इज अझिओट्रॉपिक मिक्सचर और अझिओट्रोप्स. अगेन whatever its boiling point and composition changes with change in external pressure. Whatever the composition represented by M, हा जो मिक्सचर M आहे, its composition and temperature changes with change in pressure, which proves that this mixture M does not have a definite composition और प्युअर सबस्टन्स. म्हणजे मिक्सचर एम हा प्युअर सबस्टन्स किंवा डेफिनाइट कॉम्पोजिशन नाही आहे, तर ते काय मिक्सचर आहे कशा कशाचं, ए आणि बीचं. सो दिस इज अबाउट अझिओट्रोप्स किंवा अझिओट्रॉपिक मिक्सचर और कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. नाउ बिहेवियर ऑफ सच टाइप सेकंड लिक्विड मिक्सचर्स can be explained with the help of this diagram. For explaining this, if we consider the liquid represented by point L at temperature T, liquid represented by point L at temperature T, and this liquid L boils at temperature T. T इतका टेम्परेचरला त्या लिक्विडचं काय होईल, बॉइलिंग होईल. and due to boiling whatever the vapors evolve, that vapors are represented by phi, composition phi of the vapor. म्हणजे लिक्विड एलचं टेम्परेचर टीला बॉइलिंग होईल आणि बॉइलिंगच्या वेळेस ज्या व्हेपर्स बाहेर येणार आहेत त्या व्हेपरचं कॉम्पोजिशन काय असणार आहे, फी इतकं असणार आहे. सो व्हॉट एव्हर द व्हेपर कमिंग ऑफ ॲट टेम्परेचर टी हॅव आर रिचर इन द कॉम्पोजिशन बी. व्हेपरचं कॉम्पोजिशन जसं जसं आपण ॲक्सिस वरती इथून इकडे जाऊ तसं तसं 100% बी इकडे जाणार आहे, म्हणजेच बीचं कॉम्पोजिशन वाढत जाईल. सो व्हेपर विल बी रिचर इन कॉम्पोजिशन B, and whatever the residue left behind, L लिक्विड बॉईल झाल्यानंतर व्हेपर्स फी बाहेर पडल्या, त्या व्हेपर्स मध्ये कोणाचं प्रमाण जास्त आहे, बीचं प्रमाण जास्त आहे, आणि जो रेसिड्यू शिल्लक राहणार आहे तर रेसिड्यू विल बी रिचर इन द कॉम्पोजिशन ए. अँड आफ्टर रिडिस्टिलेशन म्हणजेच ह्या ज्या व्हेपर्स आहेत त्या व्हेपर्सला आपण कूल केलं, लिक्विड मिळालं, ते लिक्विड परत बॉईल केलं, व्हेपर्स मिळाल्या, त्या व्हेपर्सला परत कूल केलं. आफ्टर रिपीटेड रिडिस्टिलेशन्स दिस व्हेपर विल बी टेन्स टुवर्ड्स द कॉम्पोजिशन रिप्रेझेंटेड बाय मिक्सचर एम. म्हणजेच कंटिन्युअस आपण याचं रिडिस्टिलेशन करत गेलो तर व्हेपर्स मध्ये काय येणार आहेत, मिक्सचर मिळेल आपल्याला, अँड दॅट मिक्सचर इज कॉल्ड अझिओट्रॉपिक मिक्सचर और कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. आणि जो रेसिड्यू शिल्लक राहणार आहे दॅट रेसिड्यू विल बी अप्रोच टुवर्ड द 100% ए. म्हणजे रेसिड्यू मध्ये 100% ए मिळेल, पण डिस्टिलेट मध्ये काय मिळणार आहे आपल्याला, मिक्सचर ऑफ कॉम्पोजिशन एम. म्हणजेच बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड this mixture cannot be separated into the two separate components. Same thing can be explained with the help of this side also. Suppose we consider the liquid represented by L dash which is boiled at temperature T dash. L dash हे लिक्विड T dash या टेम्परेचरला बॉईल झालं तर ज्या व्हेपर्स बाहेर पडणार आहेत त्या व्हेपर्स काय असणार आहेत, फी डॅश. सो at this time these vapors will be relatively rich in liquid component A. या व्हेपर मध्ये कोणाचं कॉम्पोजिशन वाढणार आहे तर ए चं कॉम्पोजिशन वाढणार आहे. म्हणजे इथं रिव्हर्स आलोय आपण, असं पहा, इथं 100% बी आहे म्हणजेच ए काय असणार आहे, 0 असणार आहे, आणि इथं ए काय आहे, 100% असणार आहे. सो या व्हेपर्स मध्ये ए चं कॉम्पोजिशन जास्त असणार आहे. अँड रेसिड्यू विल बी
reach in the composition of B किंवा रेसिड्यू काय होणार आहे हळूहळू if the process of redistillation is proceed distillation process proceeds due to which distillate will be reach towards the azeotropic mixture M म्हणजेच पहिल्यांदा L' हे लिक्विड होतं या L' लिक्विडचं बॉइलिंग झाल्यामुळं V' ह्या व्हेपर्स मिळाल्या त्या व्हेपर्सनं आपण कूल केल्यामुळं इथं वेगळं लिक्विड मिळालं या लिक्विडला परत बॉईल केलं वेगळ्या व्हेपर्स मिळाल्या त्या व्हेपर्सला परत कूल केलं हे वेगळं लिक्विड मिळालं म्हणजे रिपिटेटिव्ह रिडिस्टिलेशन त्याला आपण काय म्हणतो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजेच फ्रॅक्शनल डिस्टिलेशनची आपण डेफिनेशन सांगितली याच्या आधी काय सक्सेसिव्ह व्हेपरायझेशन अँड कंडेन्सेशन ऑफ लिक्विड सक्सेसिव्ह व्हेपरायझेशन याचं पहिल्या लिक्विडचं व्हेपरायझेशन केलं परत कंडेन्सेशन केलं परत व्हेपरायझेशन परत कंडेन्सेशन परत व्हेपरायझेशन परत कंडेन्सेशन सो डिस्टिलेट विल बी रीच टुवर्ड्स द कंपोजिशन ऑफ मिक्सचर रिप्रेझेंटेड बाय एम म्हणजे डिस्टिलेट मध्ये जे व्हेपर्स मध्ये जे येणार आहे ते कुठपर्यंत येणार आहे टुवर्ड्स अप टू द पॉइंट एम अँड रेसिड्यू विल बी गिव्ह द प्युअर कंपोनंट बी रेसिड्यू शिल्लक राहणार आहे पाठीमागं तो काय असणार आहे 100% बी कडे जाईल सो अगेन इन दिस वे आपण इथं 100% बी मिळवू शकतो पण 100% मिळवू शकतोय का नाही का तर डिस्टिलेट कुठपर्यंत येणार आहे एम या पॉइंट पर्यंत येईल आणि तिथं थांबेल तो So by this method, by fractional distillation method, such type of mixtures cannot be separated into the two separate or two pure components. Now, if this diagram is divided into two parts by a vertical line which is passes through the point M. Mixture M जो आहे point M जो आहे त्या लाईन त्यामधून जाणारी जर लाईन ड्रॉ केली आपण तर त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे ह्या फिगर्स दोन भागात डिवायडेशन होईल काय इंडिकेट करते पहा कोणताही एक हाफ पोर्शन पहा हाफ पोर्शन मध्ये काय आहे इट विल रिप्रेझेंट्स द सिंपल सिस्टम ऑफ टाइप फर्स्ट लिक्विड आपण टाइप फर्स्ट मध्ये जे डायग्राम पाहिली तीच काय होतं याच्यामध्ये पहा बॉइलिंग पॉइंट चेंजेस रेग्युलरली समजा इथून इथपर्यंत पहा इकडचं विसरून जावा हा भाग इथून इकडचा हा भाग पहा याच्यामध्ये काय होतं हा पॉइंट एम स्टार्ट आहे आणि पॉइंट बी पर्यंत आहे म्हणजेच इट विल रिप्रेझेंट टू कंपोनेंट्स दॅट इज मिक्सचर एम अँड कंपोनेंट बी किंवा हा भाग झाकला तर हा भाग काय दाखवतो आपल्याला कंपोनेंट ए अँड मिक्सचर बी आणि याच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट आहे तो बॉइलिंग पॉइंट काय होतो कंटिन्युअसली इन्क्रीज होत जातो किंवा कंटिन्युअसली डिक्रीज होत जातो म्हणजेच बॉइलिंग पॉइंट चेंजेस रेग्युलरली विथ कंपोजिशन सो अँड इन दिस डायग्राम जो लेफ्ट पोर्शन आहे त्या लेफ्ट पोर्शन मधले दोन कंपोनेंट कोणते आहेत तर ए आणि एम आणि जो राईट पोर्शन आहे या डायग्रामचा त्याच्यामधले दोन कंपोनेंट कोणते आहेत मिक्सचर एम अँड बी नाउ इफ वी टेक अ सिंपल एक्झाम्पल ऑफ इथाइल अल्कोहोल अँड वॉटर हॅव्हिंग अझिओट्रॉपिक मिक्सचर 95.51% ethyl alcohol and water 4.49%. अल्कोहोल अँड वॉटर ज्यांचा अझोट्रॉपिक मिक्सचर आहे किती 95.51% आणि वॉटर आहे 4.49%. आता हेच एक्झाम्पल आपण इथं ठेवलं तर ए आणि बीच्या ठिकाणी काय असणार आहेत अल्कोहोल आणि वॉटर आणि जे एम हे मिक्सचर आहे त्याचं कंपोजिशन काय असणार आहे तर इथाइल अल्कोहोल 95.51% आणि वॉटर 4.49% इतकं कंपोजिशन आहे. मग आता मी ज्याप्रमाणे एक्सप्लेन केलं तसंच आपल्याला सांगता येईल अझिओट्रॉपिक मिक्सचर कंटेनिंग मोर दॅन 95.51% इथाइल अल्कोहोल म्हणजे अझिओट्रॉपिक मिक्सचर पण ज्याच्यामध्ये इथाइल अल्कोहोलचं पर्सेंटेज हे 95.51 याच्यापेक्षा जास्त आहे इट कॅन बी सेपरेटेड बाय दिस मेथड म्हणजे या मेथड आपल्याला काढता येईल पण पर्सेंटेज कुठलं पाहिजे याच्यापेक्षा जास्त असेल तर आणि मग काय होणार आहे पहा याच्यामध्ये ड्यू टू दिस मेथड whatever the alcohol which is more than 95.51% will be separated in the form of residue. रेसिड्यू मध्ये काय येणार आहे अल्कोहोल येईल आणि डिस्टिलेट मध्ये काय येईल डिस्टिलेट मध्ये काय आलं होतं इथं अझिओट्रॉपिक मिक्सचर. सो
that alcohol which is more than 95.51% will be separated by this method, and whatever the distillate will give the azeotropic mixture of this composition. जोपर्यंत हे composition अचीव होते तोपर्यंत त्यातलं अल्कोहोल आपण सेपरेट काढू शकतो आणि डिस्टिलेट मध्ये काय येईल, दिस इज azeotropic mixture will be obtained. That means point M is reached. किंवा in other way, this alcohol and water mixture containing water more than 4.49%, म्हणजे त्या अल्कोहोल आणि वॉटरच्या मिक्सचरमध्ये जर वॉटरचं प्रमाण हे याच्यापेक्षा जर जास्त असेल तर ते आपल्याला सेपरेट काढता येईल. कुठपर्यंत सेपरेट काढता येईल, जोपर्यंत हे अजिओट्रॉपिक मिक्सचर मिळत नाही तोपर्यंत. म्हणजेच रेसिड्यू मध्ये वॉटर प्युअर मिळेल आपल्याला, पण एक वेळ अशी येईल की हे जे काय वॉटर आणि अल्कोहोलचं मिक्सचर होतं की ज्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण हे याच्यापेक्षा जास्त होतं, 4.49% पेक्षा जास्त होतं, आणि त्यातलं वॉटर आपण रिमूव्ह करत गेलो तर वॉटर रिमूव्ह करत गेल्यामुळं वॉटरचं कंपोजिशन ज्यावेळेस 4.49 ला येईल त्यावेळेस आपण कुठं असणार आहे, अजिओट्रॉपिक मिक्सचरला असणार आहे. दॅट मीन्स अजिओट्रॉपिक मिक्सचर्स जे आहेत ते आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडनं कम्प्लीट टू प्युअर कॉम्पोनंट मध्ये सेपरेट करता येणार नाही आहेत. पण अजिओट्रॉपिक कॉम्पोजिशन पेक्षा जास्त जर कॉम्पोजिशन असेल तर ते आपल्याला एका कॉम्पोनंटचं काय करता येईल, आपल्याला प्युअर कॉम्पोनंट मध्ये कन्वर्जन करता येईल किंवा प्युअर कॉम्पोनंट मध्ये सेपरेशन करता येईल. ओके, दिस इज अबाउट distillation of miscible liquid paste, that means systems with boiling point minimum or azeotropic mixture.